हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत भरलेल्या कारल्याची भाजी कशी बनवायची. आणि ही भाजी आमच्या घरी अशा पद्धतीने बनवली जाते आणि ही पद्धत मला खूप आवडते, कारण या पद्धतीमध्ये जी भाजी आम्ही बनवतो सो ती कडू जास्त लागत नाही. कडूपणा हा त्यात असतो पण खूप कमी होऊन जातो आणि ती भाकरीसोबत खाल्ल्यानंतर अजून छान लागते. सो त्यामुळे मला ही भाजी आणि अशा पद्धतीने केलेली कारल्याची भाजी मला खूप आवडते. आणि ती कशी करायची आता आपण हेच पाहणार आहोत. सो पहिल्यांदा आपल्याला भरलेली 5 ते 6 कारली घ्यायची आहेत आणि ती मधून कट करून घ्यायची आहेत आणि त्यातले जे सीड्स आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या कारल्याने स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला ही कारली साईडला ठेवून द्यायची. त्यातलं पाणी बाहेर काढायचं आहे आणि कांदे 2 ते 3, टोमॅटो 4 ते 5 घेऊन त्यांनाही वॉश करून त्यातले सीड्स आणि बाहेरचा पल्प वगैरे सगळं काही काढून बारीक बारीक जितकं बारीक होईल तेवढं काढून घ्यायचं. पेस्ट आपल्याला करायची नाहीये, बारीक कापायचं आहे. आणि हे करून झाल्यानंतर मग आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. जे आपण कांदा आणि टोमॅटो बारीक बारीक कापून घेतलेले त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, तिखट हे 3 मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे त्या कारल्यांमध्ये भरायचंय. जितकं जास्त भरता येईल तेवढं आपल्याला ते भरून घ्यायचं आहे. हवी तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर ही त्यात टाकू शकता. तर मग आपल्याला अशाच पद्धतीने सर्व कारली भरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला त्याला द्यायचे फोडणी. तर मग एका कढईमध्ये तेल घेऊन 2 ते 3 स्पून तेल घ्यायचे आणि त्याला गरम करायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी आणि थोडीशी हिंग पावडर टाकून त्याला फोडणी द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ऍड करायचे भरलेली सर्व कारली आणि त्याला झाकण घालून ठेवायचं. प्रत्येक 5 मिनिटांनी त्या कारल्याला आपल्याला टर्न करायचंय, परतत राहायचं आहे आणि अशीच 80% अशी कारली शिजली की त्यानंतर मग तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर त्यात तुम्ही पाणी ऍड करू शकता. नाहीतर तुम्ही ती कारली पूर्ण वाफेवरती मंद आचेवरती त्याला चांगलं कुक करू शकता.
आणि हीच होती माझी भरलेल्या कारल्याची रेसिपी. तर ही कारली तुम्ही भाकरीसोबत खूप चांगल्या पद्धतीने खाऊ शकता, खूप चांगली लागतात. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. तर तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात हेही नक्की कळवा. तर मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. ओम नमः शिवाय.